हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मस्त असाल, छान असायला पाहिजे नाही का? सुंदर सुंदर दिवसाची सुंदर सकाळ. हे बघा, सकाळ आज सकाळी आहे. हे सर्व झाडांना पाणी टाकायचं आहे. माणसाला जशी गरज आहे अन्न पाण्याची, तशीच या झाडांना सुद्धा गरज असते. त्यांनाही जगण्यासाठी काहीतरी लागतं आणि म्हणूनच या झाडांना सकाळी पाणी वगैरे दिले तर बघा कसे टवटवीत दिसतात, खूप सुंदर दिसतात. हे बघा, पिंपळाचं झाड आहे आणि इतकं सुंदर डौलदार होत आहे. हे पण आहे आणि अशा झाडामुळे खूप छान वाटते घरामध्ये. पण याची काळजी पण तेवढीच घ्यावी लागते बरं का, कारण काळजी जर घेतली नाही तर मग ते लगेच सुकतात झाडं. पाणी टाकणे वगैरे हे सगळं करणे, सकाळी कचरा वेचणे, या कटिंग करणे. हे बघा, आता कटिंग करायची आहे जरा, या लॉनची कटिंग करायची आहे. कटिंग करायची राहिली. आता म्हटलं जरा पाऊस वगैरे पडल्यानंतर छानपैकी कटिंग करून घ्यायची आहे. आमच्या बाहेरचं प्यायचं पाणी बघा. आता पाणी दिलं झाडांना तर कसं वाटते. हे बघा, माझी पेट दिसते तुम्हाला छोटीशी. हे बघा किती छान छान आहे. हे दोघं जण आहेत, मेल फिमेल आहेत हे. आणि हे मस्त दोघं जण याच्यामध्ये राहतात, या कमळाच्या पॉटमध्ये अशी. आणि कढीपत्ता बघा, कढीपत्ता माझ्याकडे कढीपत्ता खूप आहे. मी सर्वांना ही जी रोपटे निघालेली आहेत ना, हे सर्वांना देत असते लावायला. खूप लोकांकडे मी ही झाडं देते की हे रोपटे उचलून उचलून असे लावायचे, इतका कढीपत्ता आहे. आणि हे दिसते ना, हे मी थोडं थोडं खत बनवते. हा कचरा जमा करून, हा कचरा जमा करायचा, याच्यामध्ये थोडी माती टाकायची, थोडं खत, चहापत्ती वगैरे आपली उरलेली, आणि असं करून हे खत बनवायचं. आणि हे नंतर मग थोडं 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 झाडायला टाकायचं. असे बघा झाडं कसे दिसत आहे माझे. इकडे पूर्ण मनी प्लांट वगैरे भरपूर वाढलेला दिसतो की नाही मनी प्लांट. हा पण इकडे पण बघा, हा मनी प्लांट आहे. इतके मोठे मोठे पानं झालेले आहेत मनी प्लांटचे, पण त्याला वाढायला जागामुळं. तो बघा, आंबा पण आहे. आंबे, हा पण आंबा. आणि याला वरती जायला आता तिकडे जागा आहे, तो त्याची जागा सध्या. इकडे पण हा पण, इथे पण आंबा आहे. हा पण जरा मोठा झालेला आहे. हा पण गेलेला आहे, वरती दिसतोय तुम्हाला. आणि हे जे आहे शेवग्याचे झाड, शेंग आहे, झाड आहे शेवग्याच्या. खूप शेंगा आलेल्या यावर्षी, सुंदर. बापरे, छान फुलं उमललेली दिसतात. तिकडे पण आहेत, बाजूला पण आहेत. हे पण आहे इकडे, इकडे पण पाणी टाकत आहे. खूप छान फुलं आलेली दिसतात आज, छोटे छोटे मस्तपैकी. ना, छान फुलं आलेली दिसतात. असा हा परिसर आहे, पण याची काळजी खूप घ्यावी लागते. परिसर स्वच्छ राहायला पाहिजे म्हणून सकाळी पाणी वगैरे टाकून असा परिसर दिसतो. इकडे पण काही झाडं आहेत, छोटे छोटे सीताफळाचे वगैरे, नारळाचं झाड आहे. इकडलं आपण सुपारीचं झाड नाही बघितलं ना, हे सुपारीचं झाड आहे. यात एवढं झालेलं आहे, छान बोड वगैरे पकडलेला आहे. हा बघा,
सकाळी असं पाणी घातल्याशिवाय बरं वाटत नाही. झाडांची निगा राखणे हे महत्त्वाचं, झाडाला पाणी देणे हे महत्त्वाचं आहे. तेव्हाच अशी उंच उंच झाड वाढलेली आपल्याला दिसतात, आहे की नाही? तुम्ही जर असं बघितलं तर पूर्ण भोवताल माझ्या घरी छान छान झाडं आहेत. झाडांना माती टाकणे, खत टाकणे, पाणी टाकणे. पाणी तर मी रोजच देतो, छाटणे मध्ये मध्ये त्याची. आता लॉन वाढला, याची कटिंग करायची आहे, या झाडांची कटिंग करायची आहे. पण पाऊस पडल्याशिवाय आता कटिंग करणार नाही आहे, चांगला पाऊस झाल्याशिवाय. झाडं छान वाढलेली आहेत सगळी. इतकं छान वाटते, थंड थंड वाटतं. उन्हाचा प्रभाव पण खूप कमी होतो या झाडांमुळे. उन्हाचा प्रभाव कमी झाल्यामुळे इथे पण जे कुणी लहान मुलं येतात खेळायला, छान खेळतात. हे बघा, लिंबूचं झाड पण आता जरा मोठं झालंय, पण याला ऊन लागत नाही, तर त्याच्यामुळे ते झाड वाढत नाही आहे. ते पण छान आहे. या झाडाला ऊन पाहिजे आहे. हा गुलाब पण खूप मोठा झाला आहे, पण याला पण आता इकडल्या या झाडांनी काय केलं आहे की ही झाडं मोठी मोठी झाली. हे बघा, पेरू बघा, पेरू दिसत आहे का तुम्हाला? पेरू खूप आलेले आहेत. इथे पेरू आहेत असे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. वरून तुम्हाला दिसतील, असं कुठेतरी पेरू दिसत आहे. असे खूप आलेले आहेत यावेळेस पेरू, छान आलेले आहेत अगदी. असं आहे. तर मित्रांनो, बघा, सुंदर सकाळ, सुंदर दिवसाच्या तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. आपला दिवस आनंदात जाओ. असा हा परिसर. चला तर मग सकाळची कामे आटपूया. झाडांचं पाणी वगैरे टाकून झालेलं आहे. पाणी टाकायला 1 ते 1.5 तास लागतो सकाळचा. या सर्व झाडांना पाणी द्यायला 1 ते 1.5 तास लागतो. त्याच्यामुळे सकाळची वेळ काढणं अतिशय गरजेची असते, कारण मग दिवसभर यांना पाणी मिळत नाही आणि आम्ही पाणी देत नाही दिवसभर. सकाळी द्यायचं आणि पुन्हा सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी द्यायचं, असं करत असतो. ठीक आहे. तर मित्रांनो, काळजी घ्या, हसत राहा, दुसऱ्यांना हसवत राहा, आनंदात राहा, स्वतःही आनंदात राहा आणि दुसऱ्यांनाही आनंदी ठेवा. कुणाच्याही भावना आपल्या शब्दाने दुखवू नये याची काळजी घ्या. धन्यवाद. तर चला, तर ठेवते.